सोनपेठमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत नवीन उर्दू शाळेचा ठराव मंजूर. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या पुढाकारानं ऐतिहासिक निर्णय. सोनपेठ शहर आणि तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सोनपेठ नगर परिषदेनं एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 3 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद परभणी अंतर्गत नवीन उर्दू शाळा सुरू करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या विशेष पुढाकारातून हा ठराव मंजूर करून पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषद परभणीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजात आनंदाचं वातावरण आहे. शहरातील प्रत्येक घटकाचा विकास करत असतानाच अल्पसंख्याक समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचलं पाहिजे या हेतूनं सभेचं पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांनी नगर परिषद हद्दीत जिल्हा परिषद अंतर्गत उर्दू शाळा सुरू करण्याबाबतचा महत्त्वाचा विषय ऐनवेळी सभागृहासमोर मांडून त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणली आहे. हा विषय अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षणाशी आणि प्रगतीशी जोडलेला असल्यानं सभागृहातील सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं. चर्चेदरम्यान गटनेते सद्दाम मुस्ताक हुसेन, गटनेत्या सारिका श्रीकांत भोसले आणि इतर सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. शहरात ही शाळा सुरू करण्यास सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिल्यानं हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. सबका साथ सबका विकास आणि सर्वांना समान तालीम या विचाराला प्रत्यक्षात आणत अल्पसंख्याक समाजाला शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांचे सोनपेठ तालुक्यातील व शहरातील संपूर्ण अल्पसंख्याक समाज, शिक्षणप्रेमी नागरिक आणि पालकांच्या वतीनं आभार मानले जात आहेत. जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठवरून प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत. जनता न्यूज 24 तास, सोनपेठ.